पुन्हा सामना रंगणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात। गेल्या 10 वर्षात सत्ताधारी विरुद्ध विरोधक हे चित्र दाखवताना जवळजवळ सर्वच माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी असे चित्र दाखवण्यात आले। पण हे चित्र अधिकृतरित्या पहिल्यांदाच 2024च्या लोकसभेनंतर खरे झाले। गेल्या 10 वर्षात पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी असले तरी विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने अधिकृत विरोधी पक्षनेते पदच विरोधकांकडे नव्हते। 10 वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर विरोधी पक्षनेते पद विरोधी पक्षाकडे आले आणि काँग्रेसने राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपदी नेमले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समोर विरोधी पक्षनेते राहुल गांधी असा सामना पहिल्यांदाच लोकसभेत रंगत आहे। याचा ट्रेलर आपण यापूर्वी झालेल्या अधिवेशनामध्ये पाहिला। पहिल्या अधिवेशनात लोकसभा सदस्यांचा शपथविधी या गोष्टींमुळे जास्त वेळ मिळाला नाही। मात्र राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली। एनडीए म्हणून भाजप सोबत काही पक्ष असले तरी गेल्या 10 वर्षात एकट्या भाजपकडे सत्तेसाठीचे संख्याबळ होते। यावेळी मात्र भाजपकडे तो आकडा नाही। या उलट प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पदासाठी पुरेसा आकडा आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आव्हान देणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोन्ही नेते सभागृहात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत। केंद्र सरकारची अग्निवीर योजना, देशात वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, संविधानावर होत असलेले हल्ले असे विविध मुद्दे विरोधी पक्षाच्या वतीने संसदेत गेल्या अधिवेशनात मांडले गेले। आगामी अधिवेशनात देखील हे सगळे मुद्दे चर्चेचा विषय ठरणार आहेत। राहुल गांधींना आम्ही भीक घालत नाही असे म्हणणारे विरोधक आता राहुल गांधींच्या भाषणानंतर एकामागून एक पत्रकार परिषद घेतात। त्यावरून राहुल गांधींना सत्ताधारी किती गांभीर्याने घेतात हे कळते। मागील अधिवेशनात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देशातला सगळा हिंदू समाज नाही असे आक्रमक वक्तव्य करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जवळजवळ सगळ्या सत्ताधारी लोकांना उभे व्हायला भाग पाडले। अग्निवीर योजनेवरूनही राहुल गांधी चांगलेच आक्रमक आहेत। त्यामुळेच की काय अग्निवीरांना CISF मध्ये आणि BSF मध्ये 10% आरक्षणाची घोषणा सरकारला करावी लागली। आगामी अधिवेशनात नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारावरूनही विरोधक सरकारवर चांगलाच हल्लाबोल करणार आहेत। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध योजना जाहीर करत आहेत। केंद्र सरकार लोककल्याणाचे अनेक निर्णय घेत असल्याचे ते सांगतात, तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेची पोलखोल करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत। दरम्यान यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधी टीका करत होते किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरही राहुल गांधी हेच टीकेचे लक्ष राहत होते। मात्र आतापर्यंत हा सामना संसदेच्या बाहेर होता। आता हे दोन्ही प्रमुख नेते संसदेत एकमेकांसमोर असणार आहेत। त्यामुळे आतापर्यंत बाहेर होत असलेला सामना आता थेट सभागृहात होणार आहे। गेल्या 10 वर्षात सत्ताधाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधकांसाठी राहुल गांधी असे चित्र दाखवण्यात आले। या दोघांमधील सामना पुढची 5 वर्षे पाहायला मिळणार आहे। मात्र हा सामना कोण जिंकेल हे येणारा काळच सांगेल। सामना दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होणार। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे नेता म्हणून लागणारा अभिनिवेश नसला तरी राहुल गांधींची मुद्देसूद मांडणी खोडून काढणे सत्ताधाऱ्यांना डोईजड होण्याची शक्यता आहे। संसदेतील विविध आयुधांचा अभ्यास करत पंतप्रधानांसह अगदी लोकसभा अध्यक्षांनाही त्यांनी काही गोष्टी परखडपणे सांगितल्या। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यातील सामना दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होणार आहे। सत्ताधारी एनडीए कडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी असे अनुभवी नेते आहेत। तर इंडिया आघाडीमध्ये समोरच्या बाकांवर राहुल गांधी यांच्यासोबत के सुरेश, शशी थरूर अशा अनुभवी चेहऱ्यांसह दीपेंदर हुड्डा, गौरव गोगोई व प्रणिती शिंदे असे तरुण सदस्यही आहेत। राहुल गांधींच्या सोबतीला असलेली ही तरुण फळी देखील सरकारवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करणार आहे। आतापर्यंत भाजपची जी ताकद सभागृहात होती ती यापुढे तुलनेने कमी असणार आहे। भाजपची ताकद कमी करणे आणि विरोधी पक्षाची ताकद वाढवणे, मात्र सत्तेची सूत्रे भाजपकडेच ठेवणे असा काहीसा जनादेश देशातील जनतेने दिला आहे।